अयोध्येतल्या रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठेचं जे सगळं काही अतिशय सुंदर असं सोहळा घडला त्याचं कवित्व काही अजून संपायला तयार नाही. ज्या पद्धतीनं लेब्रांडोनी छाती घेऊन रडायला सुरुवात केली होती त्याच्यातला एक दुसरा पैलू आता समोर आलेला आहे. ह्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी विविध धर्मांच्या प्रमुखांना म्हणजे इमाम, पाद्री, भंते किंवा पारसींचे जे गुरु असतात या सगळ्यांना आमंत्रित केलं गेलेलं होतं. सगळे धर्म, जाती, पंथ यांचे प्रमुख तिथे असावेत. ह्याच्यामध्ये जे इस्लामचे प्रतिनिधी म्हणून आलेले होते, इमाम इलियासी असं त्यांचं नाव आहे, आणि ते तिथं उपस्थित राहिले म्हणून त्यांच्या विरोधामध्ये फतवा काढण्यात आलेला आहे आणि त्यांना इस्लाममधूनच काढून टाकलेलं. नशीब की फक्त काढून टाकलं, कोणी त्यांना त्यांची हत्या केली नाही किंवा सरतनसे जुदा केलं नाही. त्यांची मुलाखत आता यूट्यूबवरती सगळीकडे फिरते आहे, तुम्ही पण जरूर ती बघा. 3 जे मुद्दे आहेत त्याच्यातले त्यांच्या बरखास्ती, त्यांच्यावरती फतवा का जारी केला विरोधामध्ये. नंबर 1, तुम्ही गैर इस्लामिक वागला. तुम्ही स्वतः इमाम आहेत, तुमच्यावरती ही जबाबदारी आहे की तुम्ही सच्चा इस्लामचं पालन करणे, कारण की तुम्ही त्या पदावरती बसलेले आहात म्हणून. हा एक पहिला आरोप की तुम्ही जिथं मूर्तीपूजा होती त्या सोहळ्याला हजरच का राहिलात, हे मुळात इस्लामच्या विरोधातलंच आहे. म्हणजे किती टोकाला ह्यांचं वेळ गेलेलं आहे बघा, की तो धर्मगुरू असो कोणी असो, तो एखाद्या ठिकाणी एखाद्या मंगल सोहळ्यामध्ये उपस्थित राहतो हेच कसं चूक आहे. म्हणजे त्या ठिकाणी अप्रतिम असा तो सगळा सोहळा चालू आहे. सगळ्या इतक्या म्हणजे करोडो लोकांचं ते श्रद्धास्थान आहे. लोक अक्षरशः डोळ्यामध्ये प्राण आणून ते सगळं बघत होते. टीव्हीवरतून जेव्हा चालू होतं तेव्हा लोकांनी टीव्हीच्या पडद्याला हार काय घातले, उदबत्त्या काय लावल्या. अक्षरशः शेकडो जणांचे म्हणजे श्वास रोखला अशी ती परिस्थिती त्यावेळेचं वर्णन आहे ते सगळं. त्या सोहळ्याला प्रत्यक्ष जे उपस्थित राहिले, तुम्ही उपस्थितच का राहिले. एक दुसरा त्याच्यापेक्षा अजून भयानक मुद्दा आहे की तुम्ही देश जास्त महत्वाचा मानला धर्मापेक्षा. इलियासी तर स्पष्टपणे मुलाखतीत म्हणतात की हो, मी भारतीय आहे, याचा मला अभिमान आहे, मी पहिले भारतीय आहे. राष्ट्रीयत्व ही म्हणजे हे खरं तर त्यांच्या बाबतीमध्ये आपण सगळ्यांनी ठामपणे त्याच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे, कारण की त्यांना अन्यथा आता ह्या त्यांच्या वर्तणुकीमुळे इस्लाममधून जवळपास बेदखल केल्या गेलेला आहे. म्हणजे एक तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कुठल्याही मंगल प्रसंगी तुम्ही उपस्थित राहणे हाच कसं काय गुन्हा असू शकतो, हे एक. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही देश कसा महत्वाचा मानला, धर्मापेक्षाही, इस्लामपेक्षाही, हे. आणि तिसरं सगळ्यात जास्त भयानक आहे, आणि मला तो मुद्दा आवर्जून तुमच्या समोर ठेवायचा आहे. बाकीची चर्चा होत राहील, हिंदू मुस्लिम होत राहील, राजकीय, भाजप, त्याच्या विरोधामध्ये डावे आणि काँग्रेस, हा सगळ्या पद्धतीचा तो राडा खेळ केला जाईल. निवडणुकीचा काळ आहे, याचाही विषय केला जाईल दोन्ही बाजून. पण हा जो तिसरा मुद्दा जास्त भयानक आहे, त्या फतव्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जेव्हा इलियासी असं म्हणतात की मला माणुसकी जास्त महत्वाची वाटते, तुम्ही इस्लामपेक्षाही माणुसकी कशी महत्वाची वाटते, इतक्या टोकाला जाऊन त्या बहिष्काराच्या ज्या फतव्यामध्ये हे दिलेला मुद्दा दिलेला. म्हणजे आता तुम्ही लक्षात घ्या की मानवाच्या कल्याणाच्यासाठी धर्म असतो का धर्माच्या कल्याणासाठी माणूस आहे, हे मूळ तत्व समजा कोणी समजून घेणार नसेल. आणि सगळ्यात मोठी याच्यातली अडचण काय माहितीये का, की आधुनिक विज्ञानाच्या, आधुनिक तंत्रज्ञानाच्या ह्या सगळ्या काळाच्या कसोटीवर जेव्हा ह्या सगळ्या धर्मातली, बौद्ध असो, ख्रिश्चन असो, जे आपल्याकडे सनातनी हिंदू असो, या सगळ्यांचे जे काही सगळी मांडणी केल्या गेलेली, पृथ्वी सपाट आहे असं लिहिलं गेलं होतं बायबल म्हणजे ख्रिश्चन धर्मग्रंथापासून सगळीकडून. गोले कळलं तो विषय त्या धर्माच्या तथाकथित अभिमानांनी सुद्धा सोडून दिला, किंवा ज्या काही कुप्रथा होत्या लिहिलेल्या नव्हत्या पण नुसत्या एकूण म्हणजे वर्तनामध्ये होत्या, सामाजिक दिसायच्या, त्या लोकांनी त्यागल्या. असंख्य गोष्टी, आणि हे जगभरात घडतंय. मी सनातनी हिंदूंच्या बाबतीमध्ये आणि भारतातच घडतंय असं नाही, जगभरामध्ये ज्या ठिकाणी धर्मामधल्या अशा ज्या काही गोष्टी होत्या की ज्या काळावरती टिकत नाहीयेत किंवा निसंदर्भ होऊन गेलेल्या असंख्य अशा गोष्टी होत्या, त्या सगळ्या लोकांनी बाजूला टाकून पुढे जाण्याचं पाऊल उचललं. आणि असे जे पुढे जाणार आहेत त्या सगळ्यांना त्यांच्या त्या धार्मिक ह्याच्यातल्या पुरोगामी लोकांनी पाठिंबा दिला सगळ्यांनी, आणि समाज एकूण पुढे गेला. फक्त इस्लामची अडचण अशी आहे, जगभरामध्ये फक्त भारतातच नाही, ह्या ज्या काही अशा आयत कुराणमध्ये आहेत ज्या संशयास्पद आहेत म्हणा, किंवा त्या सैतानाच्या तोंडीच्या म्हणतात, म्हणून सॅटॅनिक वर्सेस नावाचं पुस्तक सलमान रश्दीचं ज्याला बॅन घातला होता, आणि हे लोक समर्थन करणार आहेत त्याचे. माणुसकीपेक्षाही जास्त इस्लाम कसं काय महत्वाचा असू शकतो? कुठलाच धर्म माणुसकीपेक्षा मोठा असू शकत नाही. तुम्ही कितीही त्याचे गोडवे गा, हे सगळे धर्मग्रंथ जे काही तथाकथित आहेत शेवटी माणसांनी तयार केलेले आहेत. म्हणताना भले कोणी म्हणो वरतून कोणीतरी फरिश्ता आला होता,
प्रत्यक्षामध्ये हे सगळं मानवी पातळीवरती चाललेलं आहे. आजही ह्याचा मानवी व्यवहाराशी संबंध आहे. आणि त्याच्यापेक्षा इस्लाम कसा काय मोठा असू शकतो? इस्लामचं महत्त्व इस्लामच्या जागी आहे. इस्लामचे प्रत्यक्ष अनुयायी असो किंवा बाकीचे लोक असो, हे सगळे म्हणून त्याच्या संदर्भामध्ये काय भूमिका घ्यायची ते घेतील. पण असं नाही होणार ना. माणुसकीपेक्षाही जास्त काहीच वेगळं असू शकत नाही ना. म्हणजे ज्या अतिशय वेडगळ पद्धतीने आणि त्याहीपेक्षा आम्ही जे वारंवार भूमिका मांडतो, जे सगळे डावे पुरोगामी ज्यांना आम्ही लिब्रांडो म्हणून ट्रोल करतो, त्याचं कारणच हे आहे की आताही इलियासी यांना जो फतवा त्यांच्या विरोधामध्ये काढले त्याचं समर्थन करणारे लोक आहेत. म्हणजे एक मुसलमान हा शांतपणे स्वच्छपणे आपल्या सत्सत विवेकाला जागून समोर येतो, मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये हजर राहतो, सगळ्यांचं कल्याण व्हावं म्हणून प्रार्थना करतो. तो स्वतः स्पष्टपणे सांगतोय की मी भारतीय, याचा मला अभिमान आहे, राष्ट्र प्रथम असं तो स्वतः सांगतो आहे. माणुसकी महत्वाची तो सांगतो आहे. आणि तुम्ही त्याच्या विरोधामध्ये फतवा काढता आणि त्या फतव्याचं समर्थन करणारे सुद्धा लोक आहेत. हे जास्त भयानक आहे. काय झालेलं आहे, साधारणतः 1950च्या दरम्यान जगभरातले, दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर जगभरातले देश हे नवीन व्यवस्थेने, ज्याच्यामध्ये नवीन व्यवस्था आली, कायदा सुव्यवस्था, प्रशासनाची पद्धत, हे सगळं लोकशाही पूर्णपणे आली, काही ठिकाणी नाही आली, कुठल्या स्वरूपातली आली, हुकुमशाही आली, हे सगळं ठीक आहे. पण 1950 नंतर आधुनिक जग आपण म्हणून जे म्हणतो त्या बहुतांश देशामध्ये, जसं आपण 47ला स्वतंत्र झालो आणि 1950ला आपली घटना लागू झाली, जवळपास बहुतांश देशांमध्ये जगातल्या हे नवीन पद्धतीचं कायदा सुव्यवस्था, प्रशासन, पोलीस यंत्रणा, संरक्षण व्यवस्था, तंत्रज्ञानावरती आधारित कितीतरी गोष्टी, ह्या सगळ्या आल्या 1950च्या नंतर. ह्या सगळ्या आल्याच्या नंतर पूर्वी जे ज्या ठिकाणी चालू होतं, रूढी परंपरा, धर्मग्रंथात लिहिलेलं होतं, काही प्रथा होत्या, ह्या सगळ्या गोष्टी बाजूला पडत गेल्या. कडाडून विरोधच करायला पाहिजे असं नाही, काही गोष्टी दुर्लक्षिला केल्या लोकांनी, सोडून दिली. सतीप्रथेचं तुम्हाला मी उदाहरण सांगतो, त्याचे लेखी पुरावे काय आहेत काय नाही बाजूला ठेव. अस्पृश्यतेचं उदाहरण, ते सगळं त्याच्यातली चिकित्सा बाजूला ठेवा. प्रत्यक्ष समाजामध्ये ह्याचा अनुभव येत होता का? की हो, येत होता. ह्याच्यावरती उत्तर काय शोधलं की आता बहुतांश सार्वजनिक ठिकाणी एकत्र जेवणे असो, बरोबर राहणे असो किंवा प्रवास कुठं करतात लोक, तेव्हा कोणी हे बघत नाही. ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू बाजूला पडल्या. ख्रिश्चनांनी पण स्वीकारलं, बौद्धांनी पण स्वीकारलं, पारशांनी पण स्वीकारलं, ज्यूनी स्वीकारलं. असंख्य तुमच्या असं लक्षात येऊ शकेल की मोठ्या प्रमाणामध्ये जगभरामध्ये त्या धर्माच्या अनुयायांनी जे काही नवीन आहे ते जेव्हा मोकळेपणानं खुलेपणानं स्वीकारलं, आणि जिथं हे स्वीकारलं गेलं तिथेच प्रगती आणि विकास झालेला तुम्हाला दिसून येतो. त्याच ठिकाणी मनुष्य आनंदित आहे, कलेची निर्मिती झाली, असंख्य गोष्टी झाल्या. ह्याच्या नेमकं उलट तुम्ही कट्टरपंथाच्या नावाखाली म्हणून सगळ्यांना जुन्या एखाद्या काळामध्ये पुन्हा रेटता लागलात. कुठेतरी हिजाबच महत्वाचं आहे, शरियाचाच कायदा महत्वाचा आहे, हात तोडले पाहिजे, पाय तोडले पाहिजे, सर तनसे जुदा, ह्याच्यामध्ये अडकलेले जे इस्लामचे कट्टरपंथी सगळे गटतट आहेत किंवा देश प्रदेश आहेत, राज्य आहेत, राष्ट्र आहेत, ते मागं पडत चाललेले आहेत. म्हणजे इथं हिंदू मुस्लिम हा पण मी विषय ठेवत नाही. हा जो तिसरा मुद्दा, माणुसकीच्या पेक्षा जास्त इस्लाम महत्वाचा असं मानणारे जे इतके वेडगळ त्यांच्या डोक्यात जे ब्रेन वॉशिंग होऊन बसलेलं आहे. बरं, याच्यातला एक अगदी टोकाचा भाग पण आपण मान्य करू की हे ज्याला मान्य करायचंय त्याचा मुद्दा आहे, वैयक्तिक पातळी होती, पण तो दुसऱ्याला म्हणू शकत नाही ना. असं इमाम इलियासी यांनी जी स्वच्छ स्वागतशील राष्ट्रीय पातळीवरची अतिशय पुरोगामी आधुनिक अशी भूमिका घेतलेली, त्यांच्या विरोधामध्ये तुम्ही बोलताय, आक्षेप आहे. एखाद्याला हा वेळगळपणा करायचा, त्यानं करावा त्याच्या पुरता. त्यानं केलेला जुलूम, त्याचे बायका पोरं आणि त्याची एक विशिष्ट सोसायटी सहन करणार, तर त्याचा मुद्दा झाला तो तिथला. पण एकूण मोठ्या पातळी होती. आणि इलियासी असं सांगतात की आपण भारतासारख्या देशात राहतो आहोत, हा इस्लामिक देश नाहीये, आधुनिक कायदा सुव्यवस्था, आधुनिक संविधानावरती चालणारा हा देश आहे. या देशामध्ये आपण असंच राहावं लागणार आपल्याला, आणि ह्याच्यातच आनंद आहे. हे समजून घ्यायला तयार नाहीत, ही अडचणीची बाब आहे. त्याच्यावरची उसंतवाणी, प्राणप्रतिष्ठेला होता जो हजर, फतवा जहर त्याच्यासाठी, म्हणे इस्लामला नाही हे मंजूर, मूर्ती पूजा दूर ठेवावी ती. हजर राहिला इमाम काफिर, त्याची नाफिकीर इस्लामला, सर्वांनी वाळीत टाकावे तयाला, माने जो देशाला धर्माहुनी. धर्माहुनी ठेवी माणुसकीवर, धर्मद्रोही नर जाणावात, हवा शरीयत म्हणती कायदा, तरच फायदा आहे त्यात, कांत म्हणे यांना कळला न राम, धर्मांध इमाम इस्लामचे, धर्मांध इमाम इस्लामचे. हे जे सगळे इस्लामचे ठेकेदार आहेत ते
आणि त्यांना पाठिंबा देणारे हे सगळे लिब्रांडो तितकेच ते दोषी आहे. नवीन जी पूर्णच्या पूर्ण पिढी आहे, तुम्ही जर अशा विचारांमध्ये टाकणार असाल तर ती बर्बाद होऊन जाईल, त्यांना काही भविष्य राहणार नाही. या सगळ्या प्रकरणातून हे सिद्ध होतं आहे की कोणालाही अशा पद्धतीने काळाशी सुसंगत नसलेलं जुनाट काहीतरी घेऊन बसायचं असेल तर त्याची मर्जी, पण त्याच्यातून कुठल्याही पद्धतीची प्रगती किंवा विकास होणे नाही. इथेच थांबूयात. धन्यवाद.